उमेदवारी तुमच्या मुलाची कायम राहिलेली आहे, काय तुमच्यामध्ये ठरला आपसा? महाविकास आघाडी पुरस्कृत आज विजय कृष्णा झालेला आहे. सर्व आघाडी आम्ही ही निवडणूक लढली. हे कोणाचं काय त्यांची सुरुवातीपासून तयारी होती ना विधान परिषद? हो निश्चित होती आणि सर्व आघाडीच्या घटकांनी सर्व नेते मंडळींनी सपकाळ साहेब असो, उद्धव साहेब असो किंवा मग पवार साहेब असो, या सगळ्यांच्या वतीनं आज आपण हे पुरस्कृत म्हणून इथं फॉर्म राहिलेला आहे. शिंदे शिवसेनामध्ये प्रवेश करणार असल्याची तुमची चर्चा आहे. हे काय आजची आहे चालू राहायची. पण आता या निवडणुकीत तुम्हाला त्यांचं पाठबळ अशी देखील चर्चा आहे. चर्चा काही असू शकतात. मताचं गणित जर पाहिले तर तुम्हाला शिंदेचे सुद्धा मत महत्वाचे. कसा आहे, ऑप्शन असला पाहिजे, लोकांपाशी ऑप्शन असला पाहिजे, मग लोक ठरवतात, मग आपलं मतदार बंधू ठरवतात. आज जसं तुम्ही आता सांगितलं होतं की तुम्हीच कोणीतरी प्रश्न, मी आता तुमची बाईट घेऊन बघत होतो, माननीय चव्हाण साहेबांची जी आपण बाईट घेत होता, तुम्ही कोणतरी म्हणजे नांदेडचं शेअर मार्केट तुम्ही सगळं डाऊन करून टाकलं. तर मग आता आम्ही शेअर मार्केट बूम करायला आलोय. निवडून यायचं का फक्त निवडून करायचं? निवडणुकीला उभं टाकला असताना, महाविकास आघाडी असताना, तुम्हाला माहिती आहे की आज पाहायला गेलं तर संख्याबळ तुल्यबळ हेच आहे आणि मतदाराच्या मनात काय आहे आज ऑप्शन असल्याच्या नंतर ते ठरवतील निश्चित. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला दिली असं चर्चा होती. मग ऐनवेळी ही जागा बदलण्याचा निर्णय का झाला? ठीक आहे, ते पक्षश्रेष्ठी ठरवत असते. आज आपण इथं त्याला हे करण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या आपसामध्ये समन्वय केलं आणि खूप मोठ्या अंतकरणाने रामदास पाटलांनी सुद्धा ते मान्य केलं. माननीय खासदार साहेबांच्या मध्यस्थीनं, चंद्र चव्हाण साहेबांच्या मध्यस्थीनं हे सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक आम्ही महत्त्वाचे ठरलो. त्यामुळं सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं सगळा निर्णय आम्ही आता घेण्यात आला. काय बोलणं काय झालं, म्हणजे वरिष्ठ स्तरावरून काय बोलणं झालं का उद्धव ठाकरेंचं, सपकाळांचं वगैरे? ते काय सपकाळ साहेबांनी जे नेते उद्धव साहेबांची चर्चा खूप वेळ झाली. एक तासभराच्या नंतर मग पुन्हा आम्हाला सगळ्यांना निर्देश देण्यात आले आणि त्या हिशोबाने काम. तुमच्याकडे संख्याबळाचा आकडा किती आहे? सगळेजण आता काय तुमच्या सांगून काय आकडा, आता 18 तारखेला मला सांगतो आम्ही आकडा काय. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसताना कोणत्या विश्वासात निवडणूक सामोरे जात आहे? असा आकडा कुठेही कोणाकडे किती असू द्या, निवडणूक